नमस्कार मित्रांनो. तुम्हाला माहीतच आहे की पुणे येथील भाड्याच्या योजनेमधील आपण व्हिडिओ बनवतो. तर यावेळेस आपण घेऊन आलो स्कीम क्रमांक 901 आणि स्कीमचे नाव आहे लश रेसिडेन्सीज. तुम्हाला माहीतच असेल की बऱ्याच दिवसापासून मी व्हिडिओ बनवले नव्हते, पण तुमच्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. जर मला चांगला प्रतिसाद मिळत असेल तर याच्या पुढे मी साईटची व्हिजिट करून ती व्हिडिओ आपल्या स्कीममध्ये व्हिडिओ काढून या चॅनलवर टाकत जाईल. ओके. तर आपण सुरुवात करू. आपण सर्वात आधी बघू की स्कीमच्या डिटेल्स काय आहेत. तर यावेळी स्कीम कोड आहे 901. स्कीमचे नाव आहे रेसिडेन्सीज आणि लोकेशन आहे तातवडे. याच्यामध्ये टोटल फ्लॅट्स आहेत 67 आणि त्याचा कार्पेट असेल 39 स्क्वेअर मीटर. त्याला स्क्वेअर फीटमध्ये केले तर 419 स्क्वेअर फीटमध्ये हा फ्लॅट असेल. याची इन्कम ग्रुप कॅटेगरी असेल LIG आणि फ्लॅटची प्राईस बघितली तर 22 लाख असेल आणि पोझिशन असेल डिसेंबर 2028पर्यंत. ज्यांना ॲज अ इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर ही स्कीम खूप छान आहे. आणि कॉन्फिगरेशन बघितलं तर सर्व 1 BHK आहेत यामध्ये आणि बाल्कनी या फ्लॅट्सला नाही आहे. हो, बाल्कनी नाही आहे. आणि लिटिगेशन बघितलं तर बिलकुल लिटिगेशन नाही आहे. आता यामध्ये बघितलं तर म्हाडाची सेपरेट बिल्डिंग असेल. ओके. सेपरेट बिल्डिंग असेल आणि त्याची सेपरेट बिल्डिंग असेल विंग, जी की 15 फ्लोअरची असेल आणि बाकीचे जे विंग असतील बिल्डरचे ते असतील A to F, जे की 22 फ्लोअरच्या असतील. आता आपण बघू पुढे की लोकेशन कुठे असेल. ओके. आपण लोकेशन बघू. आता तुम्ही बघाल की हा मुंबई पुणे हायवे आहे. ओके. आपण याला मिनिमाइज करून टाकू आणि इथे बघा हा मुंबई पुणे हायवे आणि इथून तुम्ही बघितलं तर हा भोंकर चौक. ओके. आणि हा नवी मुंबई पुणे हायवे, डांगे चौक आणि हा मुंबई बँगलोर हायवे. ओके. इथून तुम्ही बघितलं भोंकर चौकातून जेव्हा तुम्ही लेफ्ट मारून डांगे आपलं डिकॅथलॉनकडे येतात, डिकॅथलॉनपासून जो आतील रस्ता आहे हा लिंक रोड एक, जो सरळ तुम्हाला तातवडे चौकाकडे घेऊन जातो. इकडे पुढे इथे तातवडे चौकात इथे म्हाडाच्या बऱ्याच स्कीम आहेत ज्या मागच्या वर्षीमध्ये आणि या वर्षीच्या म्हाडाच्या स्कीममध्ये पण लॉटरीमध्ये पण बऱ्याच स्कीम आहेत. एक इथे जवळपासच एक रेसिडेन्सी आहे जी की यावेळेस आपल्या म्हाडाच्या स्कीममध्ये आहे. त्याची एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करेन. ओके. तर लोश रेसिडेन्सी तुम्ही बघा की लोकेशन प्राईम लोकेशन आहे. ओके. हायवेला लागूनच आहे, जास्त लांब नाही आणि हा एरिया खूपच चांगला डेव्हलप होतो. तर पुढे जाऊन तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी आणि रिसेल व्हॅल्यू पण खूप छान भेटेल तुम्हाला इथं तुम्ही बघितलं तर हा पूर्ण प्रोजेक्ट आहे. इथून एंट्री असेल सोसायटीसाठी. इथून सर्व विंग स्टार्ट होतील आणि इथे ही विंग आहे. ही म्हाडाची विंग असेल 15 फ्लोअरची. जी बाकीच्या असतील इथून ABCD आणि Fपर्यंत हे सर्व विंग येते आणि हा ॲम्युनिटीजचा एरिया असेल. ओके. आता मास्टर प्लॅन बघू. मास्टर प्लॅनमध्ये बघाल तुम्ही की इथून ही एंट्री असेल. ओके. आणि एंट्री केल्या तुम्हाला ही A विंग असेल. नंतर बाकी ॲम्युनिटीज एरिया असतील ही BC आणि ही जी विंग असेल इथं तर ही म्हाडाची विंग असेल. ओके. आणि बाकी हे ॲम्युनिटीज असतील. तर तुम्ही बघू शकाल की सेपरेट बिल्डिंग जरी असली तरी ॲम्युनिटीजचा यूज करायला भेटेल आपल्याला. आता बघू आपण मास्टर प्लॅन. हा मास्टर प्लॅन आणि हा फ्लोअर प्लॅन. तर म्हाडाच्या विंगचं तुम्ही बघितलं तर हे म्हाडा विंगचा फ्लोअर प्लॅन असेल. प्रत्येक फ्लोअरला 1 2 3 4 5 फ्लॅट असतील प्रत्येक फ्लोअरला. आणि त्याचं फ्लोअर प्लॅन बघितला तर इथून एंट्री केल्या तुम्हाला हा लिव्हिंग रूम भेटेल आणि इथं बाजूला किचन असेल, इथं बेडरूम असेल.
आणि इकडे एक सेपरेट टॉयलेट बाथरूम असेल. तसा प्रत्येक म्हणजे सर्व फ्लॅटचा एकच प्लॅन आहे. साईज सर्व फ्लॅटची सेम असेल, त्याच्यामुळे जास्त काही चेंजेस नाही प्रत्येक फ्लॅटमध्ये. ओके. आता लास्ट कन्क्लुजन, तुम्ही जर बघितलं तर इन्व्हेस्टमेंटसाठी खूप छान आहे. लॉटरी लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण की फ्लॅटची क्वांटिटी जास्त आहे. पण तुम्हाला बाल्कनी नसेल, इन्व्हेस्टमेंट पर्पज जे इन्व्हेस्टमेंटसाठी घेतात ते रेंटवर देऊ शकतात. या एरियामध्ये IT हिंजवडीजवळ असल्यामुळे फ्लॅट्स रेंटवर खूप लवकर जातात आणि फ्लॅट रेंटने घेण्याची डिमांड पण खूप आहे. त्याच्यामुळे इथे तुम्हाला ऑलमोस्ट 16,000 ते 17,000 आरामात रेंट भेटेल. जर बाल्कनी असती तर तुम्हाला 20,000 ते 21,000 आरामात रेंट मिळालं असतं, पण बाल्कनी नसल्यामुळे 16,000 ते 17,000 आरामात मिळतील. इवन तुम्ही फर्निश करून फ्लॅट दिला तर तोही चांगला रेंटमध्ये जाईल. त्याच्यामुळे तुम्ही याची नक्की विचार करू शकता अप्लाय करण्यासाठी. सेम असंच जर रिस्पॉन्स राहिला तर मी अजून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. नमस्कार, धन्यवाद.